ऐ, का त्या मोबाईल मध्ये धसला राहतेस रे? अबे धसला राहतो म्हणजे नुसता इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर राहत नाही. मोबाईल मध्ये आजकाल भरपूर नॉलेज आहे. आपण मोबाईलच्या माध्यमातून भरपूर काही शिकू शकतो. हा? हाँ चला बरं माझ्यासोबत त्या ऑफिसला जाऊ. सब लोग म्हणून राहिले इपिक पाहणी तो मला काही समजत नाही. आपण जाऊन विचारपूस करू. मी नाही तो ती कोणत्या तिथे या गर्दीमध्ये धसल मी नाही यावाचा. तिथे का करता? तिथं गोष्टी खपालून राहिल्या. माझ्यासोबत चला ऑफिस मध्ये सब आपण माहिती काढून घेऊ. ओ वहिनी थांबा. का म्हणलं इपिक पाहणी हो कुठे जायची गरज पडत नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणलो का नाही मोबाईल मध्ये भरपूर नॉलेज आहे. बहुत काही शिकू शकतो. आपण घर बसल्या आपल्या मोबाईल मधून इपिक पाहणी करू शकतो. शासनाच्या सगळ्या योजनाची माहिती मिळवू शकतो. जरा थोडा सांगतेस का आम्हाला? सांगतो ना. ये बर या या काकाजी तुम्ही तुम्हाला या. हा पहा आता पीक पहाडी सुरू असून पीक पहाडी कशी करावी हे आपण आता मोबाईलवरती स्टेप समजून घेऊया. सुरुवातीला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाडी करता DCS म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नावाचे ॲप शोधायचे आहे. यानंतर त्याला इन्स्टॉल करायचे आहे. मग ओपन करायचे आहे. विचारलेल्या सर्व आवश्यक परवानग्या फॉलो करायच्या. यानंतर आपला महसूल विभाग ड्रॉप डाऊन मधून निवडा. शेतकरी लॉग इन यावर क्लिक करा. चौकटीत मोबाईल नंबर प्रविष्ट करा. पाठवलेला OTP नंबर नमूद करा. लॉग इन करा. ड्रॉप डाऊन मधून आपले नाव निवड करा व हिरव्या पानाच्या बटनावर क्लिक करा. यानंतर आपण होम पेजवर याल. येथे पीक माहिती नोंदवा. त्यावर क्लिक करा. खाते क्रमांक निवडा. जमिनीचा भूमापन क्रमांक म्हणजेच गट क्रमांक निवडा. जमिनीचे एकूण क्षेत्र आपल्याला येथे आपोआप दर्शविले जाईल. पोट खराब असल्यास क्षेत्र आपल्याला येथे दर्शविले जाईल. यानंतर हंगामा निवडा. पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर R मध्ये आपल्याला येथे दर्शविल्या जाईल. यानंतर पिकाचा वर्ग निवडा. एक पीक असेल तर निर्भेळ पीक निवडा किंवा एकापेक्षा जास्त पिकांसाठी बहुपीक या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पिकांचा प्रकार निवडा. पिकांची किंवा झाडांची नावे ड्रॉप डाऊन मेनूमधून निवडा. क्षेत्र भरा. जलसिंचनाची साधनं निवडा. सिंचन पद्धत निवडा. यानंतर लागवडीचा दिनांक उजव्या कोपऱ्यात दिसत असलेल्या कॅलेंडरमधून निवडा. यानंतर किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत पिकांच्या विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे का, होय किंवा नाही असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तेव्हा योग्य तो पर्याय निवड करून पुढे जा व क्लिक करा. त्यानंतर अक्षांश, रेखांश व GPS अचूकता आपल्याला येथे पाहावयास उपलब्ध होईल. यानंतर पुढे जा यावर क्लिक करा. यानंतर आपण या पेजवर याल. छायाचित्र 1 व छायाचित्र 2 असे 2 पर्याय आपल्याला इथे दिसतील. छायाचित्र 1 यावर क्लिक करा व फोटो घ्या. छायाचित्र 2 यावर क्लिक करा व फोटो घ्या. यानंतर माहितीची पुष्टी करा. आपण या पेजवर याल. येथे आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला पाहावयास उपलब्ध होईल. खाली स्वयं घोषणापत्रावर टिक करून पुढे या. या बटनावर क्लिक करा. सबमिट करा. आपण नेटवर्कमध्ये असल्यास आपली माहिती अपलोड होईल. तसेच नेटवर्कमध्ये नसल्यास आपली माहिती साठवली जाईल व नेटवर्कमध्ये आपण आल्यास होम पेजवर अपलोड बटनवर क्लिक करून आपण आपली माहिती अपलोड करू शकतो. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा जनहितार्थ प्रसारित. समजला का? हो बरं झालं भाऊजी तुम्ही ना सांगितलं ना तर कोण ऑफिसला गेला असता ना कोण माहिती काढला असता. हा हो भाऊ बहुत बहुत तुझे मनापासून धन्यवाद. पण तो ऍप लक्षात ठेवा. DCS